नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पंकज जगताप या ऑनलाईन लेक्चरच्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन जो अकाउंटिंगमधला आपला टॉपिक आहे त्या टॉपिकवरचे MCQची प्रॅक्टिस आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये MCQ बघत असताना काही MCQ ट्रू अँड फॉल्स असतील, काही MCQ क्वेश्चन असेल आणि त्याचे 4 ऑप्शन्स असतील आणि काही MCQ असे असतील की क्वेश्चन असेल आणि त्याचा आपल्याला डायरेक्ट आन्सर सांगायचा असेल. तर अशा स्वरूपामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन जो टॉपिक आहे त्याच्यावरच्या MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण MCQची प्रॅक्टिसला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात स्टार्टिंगला आपण ट्रू आणि फॉल्स जे तुमच्या सर्वांच्या आवडतीचा क्वेश्चन असतो एक्झाममध्ये, ट्रू आणि फॉल्स, तर तो क्वेश्चनने आपण MCQच्या प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी स्टेट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, ॲट द टाईम ऑफ ॲक्विजिशन ऑफ बिझनेस द व्हॅल्यू ऑफ नेट ॲसेट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ बुक व्हॅल्यू ऑफ द ॲसेट्स रादर दॅन मार्केट व्हॅल्यू ऑफ द ॲसेट्स. आता आपण क्वेश्चन या ठिकाणी वाचला आहे. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, ज्यावेळेस आपण एखादा बिझनेस ॲक्विजिशन करायला जातो तर त्याची जी आपण नेट ॲसेटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो ती बुक व्हॅल्यूनी करतो, ना की मार्केट व्हॅल्यूनी करतो, असं आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. तर आता हे बरोबर आहे का? एक सिंपल उदाहरण देतो, त्याच्यावरून तुम्हाला लगेच समजेल हे बरोबर आहे का चूक आहे. आपण एखादा बिझनेस खरेदी करायला गेलो, समजा मार्केटमध्ये आपण गेलो आणि एखादं कंपनी आपल्याला परचेस करायची ठरवलं, आपल्याला ते ॲक्विजिशन करायचे, ती कंपनी खरेदी करायची. तर त्या टायमाला आपण त्या कंपनीची बॅलन्स शीट बघितली. बॅलन्स शीट कशी असते, हिस्टॉरिकल कॉस्टवर असते. एखादी प्लांट अँड मशिनरी, समजा एखादी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगवर डेप्रिसिएशन होत 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 त्या बिल्डिंगची व्हॅल्यू आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिसते. तर आपण ज्यावेळेस ती कंपनी ॲक्विजिशन करायला जाणार, ॲक्विजिशन करायला गेल्यानंतर आपण ती बॅलन्स शीटमध्ये ती बिल्डिंगची जी ॲसेट दिसते ती बघणार का ॲक्च्युली मार्केटमध्ये जी व्हॅल्यू आहे बिल्डिंगची ती बघणार. तर सिम्पल आहे, आपण ॲक्च्युली मार्केटची व्हॅल्यू आहे, मार्केटमध्ये जी व्हॅल्यू आहे मार्केट व्हॅल्यू ती आपण बघणार आणि त्यानुसार आपण व्यवहार करणार, त्यानुसार आपण ट्रान्झॅक्शन करणार. तर आता ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, मार्केट व्हॅल्यू न बघता बुक व्हॅल्यू बघितली जाते. क्वेश्चन एकदा परत वाचतो. ॲट द टाईम ऑफ ॲक्विजिशन ऑफ बिझनेस द व्हॅल्यू ऑफ नेट ॲसेट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ बुक व्हॅल्यू ऑफ द ॲसेट रादर दॅन मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यूपेक्षा बुक व्हॅल्यूनी केली जाते. मग सिम्पल सांगा आता तुम्ही, हे प्रश्न हा जो आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे? सिम्पल, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपण बुक व्हॅल्यूच्या ऐवजी मार्केट व्हॅल्यूला महत्त्व देत असतो ज्या टायमाला आपण ॲक्विजिशन करत असतो. त्यामुळे सिम्पल क्वेश्चन नंबर 1चं राईट आन्सर आहे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 2, द एक्सेस ऑफ परचेस कन्सिडरेशन ओव्हर द नेट ॲसेट इज डेबिटेड टू गुडविल अकाउंट. सिम्पल क्वेश्चन आहे हा तर एकदम. द एक्सेस ऑफ परचेस कन्सिडरेशन, समजा एखादी ट्रान्झॅक्शन करायला गेलो, एखादी कंपनी आपण ॲक्विजिशन करायला गेलो, सगळं व्हॅल्युएशन आपण केलं आणि आपली नेट व्हॅल्यू आली समजा 5 लाख आणि 5 लाखामध्ये समजा आपल्याला ते ट्रान्झॅक्शन करायचं. पण 5 लाखाच्या ऐवजी समजा आपण सपोज त्या कंपनीला 5,50,000 दिले, मग व्हॅल्यू होती 5 लाख आणि वरचे जे 50,000 एक्स्ट्रा दिले ते कुठं जाणार, तर ते गुडविल अकाउंटला डेबिट होणार आणि ह्या स्टेटमेंट्समध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे क्वेश्चन 2 आहे त्याचं राईट आन्सर आहे ट्रू. आलं लक्षात? क्वेश्चन 2चं राईट आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 3, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मस्ट बी apportioned on the time basis to the pre-incorporation and post-incorporation period. क्वेश्चन 3 मध्ये काय विचारलं आपल्याला, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जो असतो, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे काय, एखादी कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला जो खर्च असतो, समजा वकिलाचा खर्च असेल, रजिस्ट्रेशनचा खर्च असेल, रजिस्ट्रेशनचा काय खर्च असेल, किंवा एखादा बिझनेस आपण ओपन केला तर स्टार्टिंगचा जो खर्च असेल, ओपनिंगचा खर्च, तिथला पूजेचा खर्च, हे जे सगळ्याचे टाईपचे खर्च आहेत बिझनेसच्या स्टार्टिंगला आपण जे करत असतो रजिस्ट्रेशनच्या वेळेस किंवा स्टार्टिंगच्या वेळेस जे खर्च करत असतो त्याला आपण म्हणतो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस.
मग तो एक्सपेन्सेस जर आपल्याला दिसत असेल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आणि प्रॉफिट अँड प्रायर टू इनकॉर्पोरेशन टॉपिकमध्ये तो दिसत असेल तर तो आपण टाईम रेशोमध्ये डिवाईड करतो का? तर नाही. तो आपण काय करतो, डायरेक्ट पोस्ट पिरियडमध्ये टाकतो. कंपनी तयार करण्यासाठी, कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस केलेला असतो. वकिलाला त्याची फीस दिली, डॉक्युमेंटेशन जमा केले, त्याचे खर्च केला, रजिस्ट्रेशनसाठी जे काय खर्च आला तो खर्च केला, तर तो खर्च आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणत असतो आणि त्याला डायरेक्ट आपण पोस्टला दाखवत असतो. तो आपण टाईम रेशोमध्ये डिवाईड करत नाही. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, टाईम रेशोमध्ये डिवाईड करतात. त्यामुळे ह्या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे फॉल्स. आपण टाईम रेशोमध्ये डिवाईड न करता तो खर्च आपण कुठं करतो डिवाईड, डायरेक्ट आपण पोस्ट साईडला दाखवतो. प्री आणि पोस्ट सिम्पल आहे. प्री म्हणजे काय, रजिस्ट्रेशन व्हायच्या अगोदरच्या डेटला आपण म्हणतो प्री इनकॉर्पोरेशन आणि रजिस्टर झाल्यानंतरच्या डेटला आपण म्हणतो पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 4. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन आर नॉट अवेलेबल फॉर डिव्हिडंड अँड मस्ट बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन आपलं जे व्हायचं आहे त्याच्या अगोदरचा जो प्रॉफिट आहे तो आपण डिव्हिडंडसाठी वापरतो का? क्वेश्चनमध्ये ते सांगितलं, नॉट अवेलेबल फॉर डिव्हिडंड, मस्ट बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. एकदम राईट आहे. का? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रू. जर रजिस्ट्रेशन समजून घ्या, आपण 2-3 महिने समजा एखादा बिझनेस चालू केला आणि त्यानंतर आपण रजिस्ट्रेशनला सुरुवात केली. रजिस्ट्रेशन लगेच होणार आहे का? नाही. एखादा बिझनेस आपण चालू केला तर रजिस्ट्रेशन लगेच नाही होणार. मग त्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी प्रोसेस जाणार, मग कदाचित 2 महिने, 3 महिने, 4 महिने लागतील. तर तो 4 महिने आपण गप्प बसणार का? नाही. तो 4 महिनेसुद्धा आपण, 3 महिनेसुद्धा आपण कंपनी आपली रन ठेवणार, बिझनेस चालू करणार. त्या पिरियडला आपण म्हणतो प्री इनकॉर्पोरेशन. आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं, रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच्या पिरियडला आपण काय म्हणतो, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. मग जो प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे, रजिस्ट्रेशनच्या अगोदरचा पिरियड, त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रॉफिट मिळाला असेल तर तो प्रॉफिट आपण डिव्हिडंड म्हणून वाटू शकत नाही. तो कुठे टाकायचा असतो, आपल्याला कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करायचा असतो. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळा रिपीट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल की प्री इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट कुठं जाणार, कॅपिटल रिझर्वला जाणार. त्यामुळे क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 5. ग्रॉस प्रॉफिट शुड बी डेबिटेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड ऑन द बेसिस ऑफ सेल्स ऑफ 2 पिरियड्स. ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडचा आयटम ग्रॉस प्रॉफिट काय, आपण सेल्स केला तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे. तर सिम्पल या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ट्रू. सेल्स जर आपण केला तरच आपल्याला ग्रॉस प्रॉफिट येणार आहे. त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट जो असतो प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट साईडचा आयटम तो आपण सेल्स रेशोमध्ये वाटत असतो प्री आणि पोस्ट साईडला. क्वेश्चन नंबर 5चा राईट आन्सर होतं ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन. It is now generally accepted that the date of obtaining certificate of commencement of business is the relevant date of apportionment of profit between pre and post incorporation period. कमेन्समेंट ऑफ सर्टिफिकेट आपण बघितलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. काय, रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशन डेट झाल्या अगोदरचा टाईम असतो प्री आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा टाईम असतो पोस्ट. आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशनला महत्त्व देतो, कमेन्समेंट ऑफ सर्टिफिकेटला एवढं महत्त्व आपण याच्यामध्ये देत नाही. एकदा रजिस्टर झाली तर तिथून पुढं कंपनी होती. आलं लक्षात. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे फॉल्स. तिथं कमेन्समेंट सर्टिफिकेटच्या ऐवजी रजिस्ट्रेशन असतं, तर या प्रश्नाचं उत्तर ट्रू असतं. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे फॉल्स. नेक्स्ट, स्टेट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर. त्यातला एक कॅरेज आउटवर्ड शुड बी डिवायडेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड इन. कॅरेज आउटवर्ड जे आहे ते कोणत्या रेशोमध्ये वाटलं जातं? ऑप्शन ए सेल्स रेशो, ऑप्शन बी टाईम रेशो, ऑप्शन सी नीदर ऑफ द टू. याचं राईट आन्सर कॅरेज कायसाठी, कॅरेजचा संदर्भ कायसाठी असतो? सेल्सच्या संदर्भात. आपण एखादी वस्तू सेल्स करतो तर त्या सेल्सला करण्यासाठी आपण त्याच्या सेल्सच्या प्रोसेसमध्ये कॅरेजचा खर्च करतो. त्याला ट्रान्सपोर्ट असेल, त्याचं न्यायांचा खर्च असेल, त्याचा ठेवण्याचा खर्च असेल, तो खर्च आपण सेल्सच्या संदर्भात करतो. म्हणून या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए सेल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट शुड बी डिवायडेड
बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड इन डेप्रिसिएशन सांगा मला, टाईम रेशो का सेल्स रेशो? डेप्रिसिएशन कोणत्या रेशोमध्ये कॅल्क्युलेट करतो? डेप्रिसिएशन आपण टाईम रेशोवर करतो. लक्षात, आपण एखादी ॲसेट घेतली तर मग आपण डेप्रिसिएशन कसं चार्ज करतो? 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत पूर्ण 12 महिने आपण ती ॲसेट वापरली. मग पूर्ण 12 महिने वापरल्यानंतर मग आपण त्याच्यावर डेप्रिसिएशन काढतो. मग डेप्रिसिएशन कशावर काढतो? टाईम पिरियडवर. तेवढ्या टायमासाठी आपण ती ॲसेट वापरली म्हणून आपण त्याला टाईम रेशोमध्ये बायफर्गेशन करतो. काही केसेसमध्ये असं पण होऊ शकतं की ॲसेट 6 महिन्यानंतर घेतली, 1 एप्रिलला ॲसेट नव्हती, पुढे जाऊन 6 महिन्यांनी आपण ॲसेट घेतली, 6 महिन्यासाठीच वापरली. मग आपण काय करणार? 6 महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार. त्या ठिकाणी पण आपण बेसिस कुठला घेणार? टाईमचा बेसिस घेणार. टायमाच्या हिशोबाने आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो. या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत: ए सेल्स रेशो, बी टाईम रेशो, सी निदर ऑफ द टू. त्या आपलं राईट आन्सर आहे टाईम रेशो. नेक्स्ट बघूया, फिल इन द ब्लँक्स. 2 important ratio in the calculation of profit prior to incorporation are dash dash and dash dash. सिम्पल. असे कोणते 2 महत्त्वाचे रेशो आहेत जे आपण प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन टॉपिक ज्यावेळेस करतो, प्रॉब्लेम ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस येतात? सिम्पल. असे कोणते 2 रेशो? सगळ्यात सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करतो टाईम रेशो आणि सेल्स रेशो. ते 2 रेशो कॅल्क्युलेट केल्याशिवाय आपण प्रॉब्लेममध्ये पुढं जाऊ शकत नाही, प्रॉब्लेम पुढं सोडवू शकत नाही. त्यामुळं याचा राईट आन्सर आहे सेल्स रेशो अँड टाईम रेशो. आलं लक्षात? या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे सेल्स रेशो अँड टाईम रेशो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय? फॉर असर्टेनिंग प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आर अपॉर्शन इन द डॅश डॅश. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस सांगा मला, सेल्सला जाणार का टाईमला जाणार? आपण काय फक्त सेल्सच्या संदर्भात पहिलं तुम्हाला इथं क्लिअर करतो मी. सेल्सच्या संदर्भातले जे खर्च होणार आहेत ना ते सेल्स रेशोमध्ये जाणार. सेल्सच्या संदर्भातले काय काय असू शकतात? कॅरेज इनवर्ड असू शकतं, ॲडव्हर्टाइजमेंट असू शकतं, त्यानंतरनं डिस्काउंट असू शकतं. अशा पद्धतीचे जे खर्च आहेत ते कुठं जातात? सेल्सच्या रेशोमध्ये जातात. आणि बाकी उरलेले जे खर्च आहेत ते कुठल्या रेशोला जातात? टाईम रेशोला. उदाहरणार्थ डेप्रिसिएशन असन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असन, त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असेल, हे कुठं जातात? टाईम रेशोमध्ये जातात. आत्ताच्या हेतून काय आहे? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. मग मला सांगा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कुठं जाणार? टाईमला जाणार का सेल्सला जाणार? तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हा कुठं जाणार? टाईमला जाणार. आलं लक्षात? सेल्ससाठीच फक्त ॲडमिनिस्ट्रेशन असतं का? नाही. ॲडमिनिस्ट्रेशन पूर्ण कंपनीसाठी असतं. त्यात सेल्स पण येतं पण पूर्ण कंपनीसाठी असतं. त्यामुळं त्याला आपण टाईम रेशोमध्ये बायफर्गेशन करतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये काय काय? मग स्टाफची सॅलरी असेल, बाकीचे काय ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी स्टाफ जो लावला मग त्याचा पगार वगैरे द्यायचं. सॅलरी कशी देतो आपण? एखाद्याचा महिना भरला किंवा वर्षाचं पॅकेज असतं, टायमाच्या रेशोने आपण सॅलरी देत असतो. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसचा राईट आन्सर आहे टाईम रेशो. नेक्स्ट बघूया, इंडिकेट द करेक्ट आन्सर. या ठिकाणी आपल्याकडे क्वेश्चन आहे, प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट इज टू बी क्रेडिटेड टू. ऑप्शन ए प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अबाव द लाईन. ऑप्शन बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिलो द लाईन. ऑप्शन सी कॅपिटल रिझर्व. सिम्पल क्वेश्चन. प्री इनकॉर्पोरेशन म्हणजे कुठला? रजिस्ट्रेशनच्या आधीचा पिरियड. सुरुवातीचे जे 3 महिने 4 महिने असतात ना की रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू असते तरी पण आपली कंपनी चालू असते, त्या टायमात जर आपला प्रॉफिट अर्न झाला, त्या टायमात जर आपण प्रॉफिट कमवला तर तो प्रॉफिट कुठं जाणार आहे? त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी कॅपिटल रिझर्वला. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात राहू द्या. रजिस्ट्रेशनच्या अगोदरचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आपण जो प्रॉफिट अर्न केला आहे तो कॅपिटल रिझर्वला जाणार. नेक्स्ट, फॉर कॅल्क्युलेटिंग द प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट ऑफ अ पब्लिक लिमिटेड कंपनी द रिलेव्हंट डेट टू बी कन्सिडर. एखाद्या टायमाला आपण प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कॅल्क्युलेट करतोय, मग डेट एकदम महत्त्वाची असते या टॉपिकमध्ये. मग ती डेट कोणती कन्सिडर करतोय? त्यासाठी आपण बघणार आहे ऑप्शन ए डेट ऑफ टेक ओव्हर. ऑप्शन बी डेट ऑफ सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस. ऑप्शन सी डेट ऑफ सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. तर या ठिकाणी आपल्याला राईट आन्सर आहे ऑप्शन सी डेट ऑफ सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन.
ज्या दिवशी आपल्याला इनकॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट मिळतं त्या दिवशीची आपण डेट, त्याच्या अगोदरच्या डेटला म्हणतो प्री इनकॉर्पोरेशन आणि त्याच्यानंतरच्या डेटला म्हणतो पोस्ट इनकॉर्पोरेशन. आणि आपण ज्यावेळेस प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचं सोल्युशन करतो त्यावेळेस प्री आणि पोस्ट दोन्हीचा प्रॉफिट काढतो आणि त्याचं बायफर्गेशन करतो. प्रीचा प्रॉफिट वेगळा, पोस्टचा प्रॉफिट वेगळा आणि आपल्याला समजतं की प्रीला किती प्रॉफिट झालता, पोस्टला किती प्रॉफिट झालता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन, डायरेक्टर्स रेम्युनरेशन मस्ट बी चार्ज. डायरेक्टर रेम्युनरेशन, डायरेक्टर कधी बंद असतो, रजिस्ट्रेशन आपण करतो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनी होती, कंपनी तयार होती आणि कंपनी झाल्यानंतर ना मग आपण तिथं डायरेक्टर असतो आणि मग तिथून पुढे डायरेक्टरचा काय खर्च असेल, रेम्युनरेशन असेल तो चालू होतो. आलं लक्षात. या ठिकाणी ऑप्शन आहेत आपल्याला एक्सक्लुझिव्हली टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड, एक्सक्लुझिव्हली टू पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड, सी बोथ द पिरियड इन द टाइम रेशो. तर डायरेक्टर मला सांगा, डायरेक्टर कुठं जाणार, प्रीला जाणार का पोस्टला जाणार? प्री म्हणजे कुठला, रजिस्ट्रेशनच्या अगोदरचा पिरियड. रजिस्ट्रेशनच्या अगोदरचा पिरियडमध्ये काय असते, नॉर्मल फर्म असते आणि एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कंपनी होती आणि कंपनी झाल्यावर मग डायरेक्टरचा रोल येतो आणि मग डायरेक्टरचा रोल आल्यावर मग आपण डायरेक्टरला त्याचं काय रेम्युनरेशन असेल ते पेड करतो. म्हणजेच कुठं, रजिस्ट्रेशनच्या नंतरचा पिरियड म्हणजेच कुठला, पोस्ट पिरियड. आलं लक्षात. पोस्ट शब्द लक्षात ठेवायचा. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी काय आहे, एक्सक्लुझिव्हली टू पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन अराइज व्हेन. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन अराइज व्हेन. या ठिकाणी ऑप्शन आहे कंपनी इज डिझॉल्व अँड न्यू कंपनी इज फॉर्म. ऑप्शन बी, अ न्यू कंपनी इज फॉर्म in is place of partnership firm. Option C, when there is an amalgamation of companies. Option D, running business is taken over by promoters of the company at date to date of incorporation. आता यात सांगायचं प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन कधी आपण हे करतो, कॅल्क्युलेशन करतो, या सगळं. ऑप्शन ए मध्ये काय सांगितलं, डिझॉल्युशन वगैरे काय असतं का आपल्याला या ठिकाणी, नाही. डिझॉल्युशन वगैरे पार्टनरशिपच्या फर्ममध्ये काही नाही, त्यामुळे ऑप्शन ए चुकीचं आहे. ऑप्शन बी मध्ये काय सांगितलं, टू फोर्स अ पार्टनरशिप आहे का, नाही. पार्टनरशिपसाठी वेगळा सेपरेट टॉपिक आहे, पार्टनरशिपचे वेगळे रूल्स आहेत, त्याचे वेगळे कॅल्क्युलेशन आहेत, ते आपण पार्टनरशिपमध्ये करतो. प्रॉफिट अँड प्रायर टू इनकॉर्पोरेशनमध्ये त्याचा काही संबंध येत नाही. ऑप्शन सी मध्ये काय सांगितले, when there is an amalgamation of company. अमलगमेशन आहे का, नाही. अमलगमेशनचे वेगळे रूल आहेत, त्यांचे वेगळे अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत, त्यानुसार आपण ते सगळं वेगळे रूल्स लावून अमलगमेशनचं सेपरेट कॅल्क्युलेशन करत असतो. त्यामुळे ऑप्शन ए, बी, सी तिन्ही रॉंग आहेत. ऑप्शन डी बघूयात. रनिंग बिझनेस इज टेकन ओव्हर बाय द प्रोमोटर्स ऑफ द कंपनी ॲट द डेट ऑफ प्रायर टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. येस, एक्झॅक्टली ऑप्शन डी राईट आहे. आपण रनिंग बिझनेस प्रमोटर ज्यावेळेस कंपनीमध्ये रजिस्टर करतो त्यावेळेस मग आपण प्री आणि पोस्टचं बायफर्गेशन करत असतो. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. रनिंग बिझनेस इज टेकन ओव्हर बाय द प्रमोटर्स ऑफ द कंपनी ॲट द डेट ऑफ प्रायर टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय, प्रॉफिट बिफोर इनकॉर्पोरेशन इज ऑफ. Profit before incorporation is of. Option A, capital nature. Option B, revenue nature. Option C, both capital and revenue nature. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन डी, जनरल रिझर्व. या ठिकाणी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे कॅपिटल नेचर. आलं लक्षात. काय बिफोर म्हणजे काय, रजिस्ट्रेशन व्हायच्या पहिलेचं. रजिस्ट्रेशन व्हायच्या पहिलं जो प्रॉफिट आपण मिळवलेला आहे तो कॅपिटल नेचरचा प्रॉफिट असतो. ओके, त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. सिंपल क्वेश्चन आहेत पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. कन्सेप्च्युअली या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ह्या टाईपचे क्वेश्चन, ह्या कन्सेप्टच्या रिलेटेड क्वेश्चन एक्झाममध्ये नक्कीच तुम्हाला सापडतील. नेक्स्ट, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज ए, क्रेडिट टू कॅपिटल रिझर्व. बी, डेबिट टू गुडविल. ऑप्शन सी, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. ऑप्शन डी, जनरल रिझर्व. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, क्रेडिट टू कॅपिटल रिझर्व. आत्ता आपण बघितलं होतं प्रॉफिट प्रायर टू आलं तर काय, कॅपिटल रिझर्व. इथपर्यंत आत्ता बघितलं.
पण तो डेबिट होतो का क्रेडिट होतो, तो काय होतो, क्रेडिट होतो. क्रेडिट कशाला होतो, कॅपिटल रिझर्वला. हा एकदम कन्सेप्च्युअली लक्षात ठेवण्यासारखा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. परीक्षेला तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व. ऑप्शन ए इज अ राईट आन्सर. नेक्स्ट बघूया. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इन द प्रॉफिट अर्न. ऑप्शन ए between the date of incorporation and the date of commencement of business. Option B between the date of purchase and the date of incorporation. Option C between the date of incorporation and date of receipt of commencement of business. Option D between the date of purchase of business and the date of commencement of the business. सिंपल क्वेश्चन आहे. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन जे आहे ते आपण कॅल्क्युलेशन कोणत्या डेटसाठी करतो, एकदम सिंपल आहे. ज्यावेळेस आपण आपण तुम्हाला आठवत असेल टाईम रेशोच्या टायमाला काय करतो, 3 डेट्स बघत असतो सगळ्यात महत्त्वाच्या. 3 डेट्स कुठल्या, पहिली डेट ऑफ स्टार्टिंग बिझनेस किंवा परचेस बिझनेस आपण म्हणतो त्या डेटला. दुसरी कुठली, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन किंवा रजिस्ट्रेशनची डेट म्हणतो. आणि तिसरी कोणती, डेट ऑफ इयर एंड. ह्या 3 डेट आपण बघत असतो आणि त्याच्यावरनं आपण बायफर्गेशन करत असतो की जे प्रॉफिट आहे तो प्रीचा आहे का पोस्टचा आहे, आणि त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करत असतो. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, बिटवीन द डेट ऑफ परचेस अँड डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. जी परचेसची डेट आहे आणि जी इनकॉर्पोरेशनची डेट आहे त्या डेटला आपण जो प्रॉफिट येतो त्या टायमाला आपण प्री किंवा प्रायर असं त्या प्रॉफिटला म्हणत असतो. त्यामुळं या प्रश्नाचं राईट उत्तर आहे ऑप्शन बी, बिटवीन द डेट ऑफ परचेस अँड डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. प्रायर प्रश्नामध्ये लक्ष द्या. प्रश्नात काय विचारले, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रायर म्हणजे काय, प्री, स्टार्टिंगचा, रजिस्ट्रेशन व्हायच्या अगोदरचा प्रॉफिट जो आहे तो काय, परचेस आणि इनकॉर्पोरेशन व्हायची डेट त्याच्यामध्येच आपण घेत असतो. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन बिलॉंग्स टू. प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन बिलॉंग्स टू. ऑप्शन ए द कंपनी. ऑप्शन बी द वेंडॉर. ऑप्शन सी बोथ द कंपनी अँड वेंडॉर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आफ्टर, एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काय होतं, कंपनी तयार होती. आलं लक्षात. रजिस्ट्रेशनच्या अगोदर काय असतं, नॉर्मल फॉर्म असते. मग काय होतं, एखादा बिझनेस चालू केला, मग आपण रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू केली. रजिस्ट्रेशनची प्रोसेस लगेच होत नाही, 3-4 महिने लागतात. तर तोपर्यंत बिझनेस चालू असतो, मग नॉर्मल फॉर्म असते. मग एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण कन्वर्ट कशामध्ये होतो, कंपनीमध्ये होतो. मग या प्रश्नाचं डी ऑप्शन आहे नन ऑफ द अबव, आणि राईट आन्सर आहे ए द कंपनी. प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन बिलॉंग्स टू द कंपनी. आफ्टर म्हणजे काय, रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा जो प्रॉफिट आहे तो सगळा कंपनीला जातो, कंपनीचा असतो. नेक्स्ट, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन शुड बी क्रेडिटेड टू. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन शुड बी क्रेडिटेड टू. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ए गुडविल अकाउंट, बी रेव्हेन्यू रिझर्व अकाउंट. ऑप्शन सी कॅपिटल रिझर्व अकाउंट. ऑप्शन डी नन ऑफ द अबव. बराच वेळा रिपीट झाला, घुमून फिरून प्रश्न विचारलेला आहे. कॅपिटल रिझर्व अकाउंट याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी. लक्षात ठेवायचं आपल्याला, प्रॉफिट प्रायरमध्ये जो प्रॉफिट मिळवलेला आहे तो कुठं जाणार आहे, कॅपिटल रिझर्व अकाउंटला. लक्षात की ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होणार आहे, पण रजिस्ट्रेशन व्हायच्या अगोदर आपण जी कामं केले त्यातनं प्रॉफिट मिळवलं आहे, तो प्रॉफिट आपल्याला कुठं जायचं आहे, कॅपिटल रिझर्व अकाउंटला आपण दाखवणार आहोत. बऱ्याच वेळा हा प्रश्न रिपीट झाला, वेगळ्या पद्धतीने विचारला, त्यामुळे ही कन्सेप्ट एकदम डोक्यामध्ये फिक्स ठेवा आणि चांगल्या पद्धतीने लक्षामध्ये राहू द्या. प्रायरचा जर प्रॉफिट असेल किंवा प्रीचा जो प्रॉफिट असेल तो प्रॉफिट कुठं जाणार, कॅपिटल रिझर्व अकाउंटला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रॉस प्रॉफिट इज टू बी अपॉर्शन बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड इन. ग्रॉस प्रॉफिट एकदम सिंपल. ऑप्शन ए टाइम रेशो. ऑप्शन बी ॲडजस्टेड टाइम रेशो. ऑप्शन सी सेल्स रेशो. ऑप्शन डी नन ऑफ द अबव. एकदम सिंपल क्वेश्चन आहे.
प्रॉफिट अँड लॉसची जी क्रेडिट साईड आहे त्यातला असणारे 1 किंवा 2 आयटम असतात, त्यात कंपल्सरी ग्रॉस प्रॉफिट असते आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ते कुठं जातं, टाईम रेशोमध्ये का सेल्स रेशोमध्ये? ग्रॉस प्रॉफिट. सेल्स केला तर ग्रॉस प्रॉफिट होतो, त्यामुळं ते कुठं जातं, सेल्स रेशोमध्ये. यामुळं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, सेल्स रेशो. ग्रॉस प्रॉफिटचं काय, सेल्स रेशोमध्ये आपण बायफर्केशन करत असतो, त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट बघूयात, बॅड डेब्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन, बॅड डेब्ट्स रिकवर विच वॉज रिटर्न ऑफ बिफोर परचेस ऑफ बिझनेस शुड बी. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, बॅड डेब्ट्स रिकवर झालं आहे पण कधी, बिफोर परचेस म्हणजे रजिस्ट्रेशन किंवा बिझनेस परचेस करायच्या अगोदरच आपलं बॅड डेब्ट्स होतं आणि ते अगोदरच रिकवर झाले, मग त्याचं काय होणार असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ऑप्शन बघूयात आपण. ए, डिवायडेड इन टाइम रेशो. बी, डिवायडेड इन सेल्स रेशो. सी, पोस्टेड इन प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. ऑप्शन डी, पोस्टेड इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन शांतपणे बघूया आपण. बॅड डेब्ट्स रिकवर विच वॉज रिटर्न ऑफ बिफोर परचेस ऑफ बिझनेस. बिफोर रजिस्ट्रेशन किंवा परचेस होण्याच्या अगोदरच आपलं बॅड डेब्ट्स आहे. म्हणजे काय, एखादी आपलं परचेस करायचं बिझनेस त्याच्या अगोदरचंच बॅड डेब्ट्स आहे आणि त्याच्या अगोदरचं बॅड डेब्ट्स आहे ते रिकवर पण झालं. अगोदरचंच होतं आणि रिकवर पण झालं, म्हणजे काय, प्री पिरियडचं होतं. प्री पिरियडचं बॅड डेब्ट्स होतं आणि प्री पिरियडमध्येच रिकवर झालं, मग त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, पोस्टेड इन प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. प्री इनकॉर्पोरेशनचाच बॅड डेब्ट्स होता आणि प्री इनकॉर्पोरेशनचाच आपल्याला मिळाला. आता इथं समजा बॅड डेब्ट्स रिकवर झालं आहे, तो समजा पोस्ट ह्याच्यामध्ये झाला होता. बॅड डेब्ट समजा पोस्ट पिरियडचा असता आणि पोस्ट पिरियडमध्ये समजा रिकवर झाला असता, तर मग कुठं आलं असतं, पोस्ट पिरियडमध्ये आलं असतं. आता समजा प्रीचं पण नाही आणि पोस्टचं पण नाही, प्रीचं पण नाही आणि पोस्टचं पण नाही, नॉर्मल बॅड डेब्ट्स आहे. नॉर्मल बॅड डेब्ट्स नुसतं दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये. मग आपण काय केलं असतं, बॅड डेब्ट्स कधी होतं, एखाद्याला आपण सेल्स करतो आणि तो आपल्याला पैसे देत नाही म्हणून ते बॅड डेब्ट्स होतात. म्हणजे कुणाच्या संदर्भात, सेल्सच्या संदर्भात. म्हणून जर नॉर्मल फक्त बॅड डेब्ट्स असतं तर आपण काय केलं असतं, मग सेल्स रेशोमध्ये घेतलं असतं. बॅड डेब्ट्सच्या बाबतीत कन्फ्यूज करून घेऊ नका. नॉर्मल बॅड डेब्ट्स असतं, काहीच दिलं नाही तर मग नॉर्मली सेल्समध्ये. आणि क्वेश्चनमध्ये स्पेसिफिक दिलं की प्रीचं आहे तर मग प्री पिरियडला, आणि क्वेश्चनमध्ये स्पेसिफिक दिलं की पोस्ट पिरियडचं आहे तर मग आपण कुठे टाकणार, पोस्ट पिरियडला. आलं लक्षात, एकदम सिंपल आहे. स्पेसिफिक दिलं असेल प्रीचं तर प्रीला, स्पेसिफिक दिलं असेल पोस्टचं तर पोस्टला, आणि काहीच दिलं नसेल तर बॅड डेब्ट्स आपण सेल्सच्या संदर्भामध्ये, सेल्स रेशोमध्ये बायफर्केशन करतो. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. द सॅलरी पेड टू मॅनेजर फॉर अ पिरियड बिफोर ॲक्विजिशन ऑफ बिझनेस शुल्ड बी. काय सांगितलेलं आहे, बिफोर म्हणजे काय, रजिस्ट्रेशन व्हायच्या पहिलं, आपली कंपनी तयार व्हायच्या पहिल्याचा जो प्रॉफिट आहे, कंपनी तयार व्हायच्या पहिल्याचा जो सॅलरी आहे ती मॅनेजरला पेड केलेली आहे, मग त्याचा इफेक्ट कसा होणार. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन ए, डिवायडेड इन टाइम रेशो. ऑप्शन बी, पोस्टेड इन प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. ऑप्शन सी, पोस्टेड इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. ऑप्शन डी, डिवायडेड इन ॲडजस्टेड टाइम रेशो. एकदम सिंपल आहे. काय क्वेश्चनमध्ये सांगितले, द सॅलरी पेड टू मॅनेजर फॉर पिरियड बिफोर म्हणजे काय, पहिलंच बिफोर ॲक्विजिशन ऑफ द बिझनेस शुल्ड बी. एकदम सिंपल. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. रजिस्ट्रेशन व्हायच्या पहिल्याचा पिरियड असतो प्री इनकॉर्पोरेशन, रजिस्ट्रेशनच्या व्हायच्या नंतरचा असतो पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. रजिस्ट्रेशन व्हायच्या पहिल्याचा अगोदरचा जो पिरियड 3-4 महिन्याचा, त्या पिरियडच्या साठी आपण मॅनेजर ठेवलेलं आणि त्या मॅनेजरची सॅलरी पेड केली, मग त्याचा जो काय एक्सपेन्सेस असणार आपण तो कुठे दाखवणार, प्रीच पिरियडमध्ये दाखवणार. प्रीसाठीची सॅलरी होती म्हणून प्री पिरियडसाठी दाखवणार. बिफोर ॲक्विजिशन व्हायच्या पहिल्याचा जो खर्च होता म्हणून आपण पोस्ट प्रीमध्ये दाखवणार. या ठिकाणी या प्रश्नाचं राईट उत्तर आहे ऑप्शन बी, पोस्टेड इन प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरेस्ट पेड टू वेंडॉर शुल्ड बी डिवायडेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. एकदम महत्त्वाचं आहे ॲडजस्टमेंट. इंटरेस्ट पेड टू वेंडॉर, आपण प्रॉब्लेम ज्यावेळेस बघितले होते त्यावेळेस इंटरेस्ट पेड टू वेंडॉर
बऱ्यापैकी कंपल्सरी असल्यासारखीची ॲडजस्टमेंट प्रत्येक टॉपिकमध्ये होती. इंटरेस्ट पेड टू वेंडर मग काय असायचं, त्याच्यात एखादी अमाऊंट दिलेली असायची 5 लाख 6 लाख आणि त्याच्यावर पर्सेंटेज दिलेलं असायचे आणि त्याच्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये स्पेसिफिक टाईम सांगितलेला असायचा की हा इंटरेस्ट 6 महिन्यासाठी पेड केला आहे किंवा हा इंटरेस्ट 5 महिन्यासाठी पेड केला आहे. मग आपण काय करायचो, ठीक आहे किती पर्सेंटेज आहे त्याच्यावरून आपण ते अमाऊंट काढायचो आणि ती 5 महिने असेल 6 महिने असेल त्याच्यामध्ये बायफर्गेशन करायचो, डिवाईड करायचो. डिवाईड केल्यानंतर काय व्हायचं, आपल्याला 1 महिन्याची अमाऊंट काढायची. मग जी 1 महिन्याची अमाऊंट आली मग ती काय करायचं आपण प्री मंथ आणि पोस्ट मंथ टाईम रेशो ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करत असतो सगळ्यात सुरुवातीला, मग आपल्याला कळलेलं असतं प्रीमध्ये किती महिने आलेले आहेत, पोस्टमध्ये किती महिने आलेले आहेत. मग त्या हिशोबाने एका महिन्याला आलेला खर्च, मग प्रीच्या महिन्याला तो खर्च आपण मल्टिप्लाय करतो, गुणिले करतो प्रीच्या महिन्याला आणि नंतरनं पोस्टच्या महिन्याला मल्टिप्लाय करतो आणि अशा पद्धतीने आपण इंटरेस्ट पेड टू वेंडरची ॲडजस्टमेंट करत असतो. मग त्या ठिकाणी ऑप्शन ए ॲडजस्टेड इन टाईम रेशो, ऑप्शन बी आहे टाईम रेशो, ऑप्शन सी आहे सेल्स रेशो, ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबव. एकदम सिंपल आहे. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए ॲडजस्टेड इन टाईम रेशो. कुठल्या ॲडजस्टेड टाईम रेशो म्हणजे नॉर्मल टाईम नाही, ॲडजस्टेड म्हणजे काय, स्पेसिफिक आपल्याला दिलेलं आहे 5च महिने, मग 5च महिन्यामध्ये आपल्याला त्याचं इंटरेस्ट ऑन वेंडरचं कॅल्क्युलेशन करायचं. जर पूर्ण 12 महिन्याचं दिलं असतं तर मग फुल टाईम रेशोमध्ये, पण जर स्पेसिफिक दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी की 6 महिने असतील 8 महिने असतील 5 महिने असतील, मग तो काय टाईमच रेशो आहे, महिने टाईमाचेच, पण ते कशामध्ये ॲडजस्टेड पूर्ण 12 महिन्यामध्ये त्याचे येणार नाही. जसं प्रॉब्लेममध्ये दिलं असेल त्या हिशोबाने आपण इंटरेस्ट ऑन वेंडरचं कॅल्क्युलेशन करत असतो. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए ॲडजस्टेड टाईम रेशो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. डिस्काउंट रिसिव्ह फ्रॉम क्रेडिटर्स अँड कॅरेज इनवर्ड शुड बी डिवायडेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड इन. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. डिस्काउंट दिला आहे आणि क्रेडिटर्स आणि डिस्काउंट दिलं आहे क्रेडिटर्सला आणि कॅरेज इनवर्ड झालेले. कॅरेज डिस्काउंट हे सगळे कशा संदर्भात आहे, टाईमच्या संदर्भात आहे का नाही, हे कशाच्या संदर्भात आहे, सेल्स केलं तर सेल्सवर डिस्काउंट देतो आपण. एखादी 1000 रुपयाची वस्तू सेल्स करायची आपल्याला, तर आपण काय म्हणतो 10% डिस्काउंट घे, मग काय करतो 100 रुपये त्याला कमी करतो हा 900 रुपयाला देतो. हे डिस्काउंट वगैरे हे कॅरेज वगैरे ह्याचे सगळे खर्च कशाचे आहेत, सेल्सच्या संदर्भातले आहेत. मग या ठिकाणी ऑप्शन ए आहे सेल्स रेशो, ऑप्शन बी आहे परचेस रेशो, ऑप्शन सी आहे ॲडजस्टेड टाईम रेशो, ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबव. एकदम सिम्पल. या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए सेल्स रेशो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर असर्टेनिंग प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस आर अपॉर्शन इन द. एकदम सिम्पल. टाईम रेशो, सेल्स रेशो, परचेस रेशो, नन ऑफ द अबव. असर्टेनिंग द प्री इनकॉर्पोरेशन आणि इस्टॅब्लिशमेंटचा जो एक्सपेन्सेस आहे तो कशामध्ये जाणार. एकदम सिम्पल आहे. उत्तर बघूया आपण. या प्रश्नाचा राईट आन्सर आहे टाईम रेशो. एस्टॅब्लिशमेंटचा जो एक्सपेन्सेस आहे तो कुठल्या रेशोमध्ये जाणार, टाईम रेशोमध्ये बायफर्गेशन होणार. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. इंटरेस्ट पेड टू वेंडॉर शुड बी डिवायडेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन इन. आत्ताच आपण बघितलं होतं इंटरेस्ट पेड टू वेंडॉर. कदाचित रिपीट झाला हा क्वेश्चन. ठीक आहे, काय हरकत नाही. रिपीट आपली चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल. महत्त्वाचे प्रश्न आहेत, रिपीट झाले परीक्षेमध्ये, तुम्हाला चांगली प्रॅक्टिस झाल्यामुळे या प्रश्नाचा फायदा होईल. ऑप्शन ए ॲडजस्टेड टाईम रेशो, ऑप्शन बी टाईम रेशो, ऑप्शन सी सेल्स रेशो, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आत्ताच आपण बघितलं होतं इंटरेस्ट ऑन व्हेंडॉर. एकदम सिम्पल. कुठं जाणार, ऑप्शन ए ॲडजस्टेड इन टाईम रेशो. ॲडजस्टेड टाईम रेशोमध्ये आपण इंटरेस्ट ऑन व्हेंडरचं कॅल्क्युलेशन करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ग्रॉस प्रॉफिट टू बी अपॉर्शन बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड इन. ग्रॉस प्रॉफिट एकदम सिम्पल. कशामध्ये जातो, ए टाईम रेशो, बी सेल्स रेशो, सी ॲडजस्टेड टाईम रेशो, डी नन ऑफ द अबव. सिम्पल. ग्रॉस प्रॉफिट कुठं घेत असतो, कुठल्या रेशोमध्ये घेत असतो आपण, बी सेल्स रेशोमध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट घेत असतो. एकदम सिम्पल. या प्रश्नाचा राईट आन्सर होतो बी सेल्स रेशो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आर टू बी अपॉर्शन बिटवीन प्री अँड पोस्ट पिरियड इन. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, सिम्पल. लाईट बिल कसं भरतो आपण, दर महिन्याचं भरतो. महिनाभर आपण लाईट वापरल्यानंतर महिन्याचा आपण लाईट पेड करतो. म्हणजे कुठला हिशोब आला, हा टायमाचा हिशोब आला.
आपण सेल्सच्या हिशोबाने करतो का की मी एवढं सेल्स केलं त्यानंतर मी इलेक्ट्रिसिटी चार्जेस मी पेड करणार नाही. इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे आपल्या टाईमच्या हिशोबाने चालतं की महिनाभर बिल वापरलं मग महिन्याभराचं एवढं आपल्याला बिल येतं. मग ते कुठल्या रेशोमध्ये जाणार? ऑप्शन ए टाईम रेशो, ऑप्शन बी सेल्स रेशो, ऑप्शन सी ॲडजस्टेड टाईम रेशो, ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए. टाईम रेशोमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड करत असतो. दर महिन्याला एवढं वापरलं मग तो महिना भरला म्हणजे टायमाचा हिशोब कॅल्क्युलेट करतो, मग त्या हिशोबाने आपण लाईट बिल देणार. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए टाईम रेशो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्री इनकॉर्पोरेशन लॉस मे बी ट्रीटेड ॲज गुडविल अँड डेबिटेड टू डॅश डॅश अकाउंट. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. प्री इनकॉर्पोरेशन आत्तापर्यंत प्रॉफिट होत होता, मग आता बघूया लॉस. जर प्री इनकॉर्पोरेशनचा लॉस झाला असेल तर ट्रीटेड ॲज गुडविल अँड डेबिटेड कोणत्या अकाउंटला डेबिट करणार? ऑप्शन ए गुडविल अकाउंटला, ऑप्शन बी लॉस अकाउंटला, ऑप्शन सी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, ऑप्शन डी नन ऑफ दी अबाव. तर ह्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए. डेबिट कशाला करणार आपण? गुडविलला काय करणार? डेबिट लक्षात ठेवायचं आहे. गुडविलला काय करणार आहे आपण? डेबिट करणार आहे जर प्री इनकॉर्पोरेशनचा आपला लॉस असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन आर प्रॉफिट्स अँड आर नॉट अवेलेबल फॉर डिव्हिडंड. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन, प्रायर सुरुवातीच्या महिन्यामध्ये रजिस्ट्रेशनच्या अगोदर जोपर्यंत कंपनी तयार झाली नव्हती त्याच्या अगोदरच्या पिरियडमधला जर प्रॉफिट कमवला आहे तर तो डिव्हिडंडसाठी अलाउड आहे का? ए कॅपिटल, बी रेव्हेन्यू, सी ऑल ऑफ द अबाव, डी नन ऑफ द अबाव. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे? प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन प्रॉफिट आर नॉट अवेलेबल फॉर डिव्हिडंड. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे कॅपिटल. लक्षात, कॅपिटल एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे ही. प्रायरचा जर प्रॉफिट असेल, रजिस्ट्रेशन व्हायच्या पहिल्याचा जो प्रॉफिट असेल तो कुठं जाणार? कॅपिटलमध्ये जाणार. डिव्हिडंडमध्ये आपण वाटू शकतो का? तर नाही. तो जो काय प्रॉफिट आपण अर्न केला आहे त्याच्यावर आपण डिव्हिडंडसाठी तो प्रॉफिट वापरू शकत नाही. एकदा कंपनी रजिस्टर झाली आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा जो प्रॉफिट आहे तो त्या प्रॉफिटवर आपण डिव्हिडंड देऊ शकतो. त्याच्या अगोदरच्या प्रॉफिटवर डिव्हिडंड आपण देऊ शकत नाही. त्याचा अगोदरचा प्रॉफिट हा कॅपिटल नेचरचा असतो. ओके, तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी MCQची प्रॅक्टिस केलेली आहे. तर लेक्चर कसं वाटलं, व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचा फीडबॅक द्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. ओके, थँक्यू सो मच.